नमस्कार. ऑलिम्पिक स्पर्धेनिमित्त ह्या वॉर्मअप व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जसं की आमचं जे काय मित्रपरिवार आहे किंवा जे लोक ओळखतात किंवा ज्यांनी मागच्या ऑलिम्पिकबद्दल मी मागच्या वेळेस जे काय लिहिलं होतं ते फॉलो केलं, त्यांना माहिती आहे की मागच्या वेळेस ऑलिम्पिक विथ अली ह्या हॅशटॅगने मी बऱ्यापैकी कोरोना काळात मागचं ऑलिम्पिक असल्यामुळं वेळ पण आपल्याला त्या मानाने तुलनेने उपलब्ध होता जास्त, त्याच्यामुळं सविस्तर विस्तृत विश्लेषण म्हणण्यापेक्षा एक वार्तांकन केलेलं होतं आणि त्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रतिसाद मिळाला होता. फेसबुकवर जे लिहिलं होतं, अनेक ठिकाणी चॅनलच्या ABP माझ्या ब्लॉगवर वगैरे पण त्याच्यातले काही लेख शेवटचे आलेले होते. त्याच्यानंतर मागच्या ऑलिम्पिक झाल्यानंतर बऱ्याच लोकांना विचारलं होतं आणि आता पण फेसबुकवर काही लोकांना विचारलं की तुम्हाला लेखी लिहिलेलं म्हणजे रिटर्न स्वरूपातल्या पोस्ट आवडतील का व्हिडिओ आवडतील. तर त्याच्यात मागच्या वेळेस बऱ्याच जणांनी व्हिडिओचं पण दिलं होतं, पण ह्यावेळेस आता 90% लोकांनी रिटर्नलाच कौल दिलेला आहे. त्याच्यामुळे रिटर्न तर आपलं राहणारच आहे, पण त्याला कसं थोडंफार प्लस मायनस आहेत त्याचे. रिटर्नमध्ये फार काही डिटेल आपल्याला बोलता येत नाही वेळेच्या ह्याच्यामुळं, कारण एक नॉर्मल पोस्ट जरी करायची म्हणलं छोटी दिसणारी तरी ती वाचणाऱ्याला छोटी दिसते, पण त्याला किमान एक तास तरी लिहायला लागतो. त्याच्यामुळं ते पण खूप जिकिरीचं काम आहे. त्याच्यामुळं काही ठिकाणी जिथं व्हिडिओ शिकाय तिथं व्हिडिओ पण करणार आहे आणि जरा प्रोत्साहन म्हणून फक्त आता काही व्हिडिओ मी विदाऊट फेसबुक लिंकचे थेट विदाऊट यूट्यूब लिंकचे थेट फेसबुकवर टाकणार आहे आणि काही यूट्यूबवर टाकेन. तर टाकले यूट्यूबवर तर सहसा शक्य असेल सहज जिथं जाऊन तिथे चक्कर टाका, म्हणजे तेवढंच जरा एक मला प्रोत्साहन मिळेल. तर हा एक वॉर्मअप व्हिडिओ याला आम्ही नाव दिले, कारण वॉर्मअप याच्यासाठी की एक कॅज्युअली बसलोय फक्त आपण. आणि ऑलिम्पिक आता परवा उद्घाटन सोहळा आहे आणि उद्या उद्घाटन सोहळ्याच्या आधीच आपले आर्चरीचे रँकिंगचे राऊंड सुरू होणार आहे. त्याच्यापूर्वी 2020 जे ऑलिम्पिक होतं, जे ऍक्च्युअली 2021 झालं टोकियोचं, त्याच्यामध्ये नेमकं आपलं काय कंडिशन होती पदकांची, कुठले खेळाडू गाजले होते, तो जरा विसर पडल्यासारखं होतं नाही म्हणलं तरी. त्याच्यामुळं आपण त्याचा एक थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करू. तर 2012च्या ऑलिम्पिकला काय झालं होतं आपल्याला की 6 ऑलिम्पिक मेडल मिळाले होते. हे त्या काळाच्या मानाने खूप मोठा आकडा होता 6चा. त्याच्यामुळे आता वाटलं होतं की बाबा हे 6चे 10 होतील, 15 होतील, 20 होतील, असं वाढतच जाईल. पण 2016ला परत आपण रिव्हर्स गिअर टाकला आणि फक्त 2 मेडलवर आपण रिटर्न आलो होतो. त्याच्यानंतर 2021च्या टोकियो ऑलिम्पिकला आपण परत एकदा बऱ्यापैकी यश मिळवलं. म्हणजे आपल्या कामगिरीच्या तुलनेमध्ये 7 मेडल आपल्याला मिळाले होते. 18 खेळामध्ये आपले खेळाडू मागच्या ऑलिम्पिकला होते आणि त्याच्यापैकी 7 पदक आपल्याला टोटल मिळाले होते. तर एक थोडक्यात त्याचा आढावा घेऊ की हायलाईट काय होते आपली की ट्रॅक अँड फील्ड जो प्रकार आपण म्हणतो त्याच्यापैकी नीरज चोप्रा भालाफेकमध्ये जे गोल्ड मिळालं ते आपल्या ट्रॅक अँड फील्डमध्ये पहिलं गोल्ड होतं आतापर्यंत. तो अर्थातच हायेस्ट पॉईंट होता आपल्या कामगिरीचा. त्याच्यानंतर मीराबाई चानूने काय केलं होतं की वेटलिफ्टिंगमध्ये 202 किलो वजन उचललं होतं टोटल. त्याच्यावर पण बऱ्याच गमती झाल्या होत्या, त्याच्यावर पण मी पोस्ट टाकली होती, कदाचित त्यावेळेस पण टाकेन. 202 किलो ते कसं काढतात ते. तर तिनं पहिल्याच दिवशी म्हणजे ओपनिंग दिवशी सिल्वर मेडल मिळवलं होतं आणि आपलं खातं उघडलं होतं. आपलं आतापर्यंत एकमेव ऑलिम्पिक होतं ज्याच्यात आपण पहिल्याच दिवशी मेडलचं खातं उघडलं. त्याच्यानंतर आपलं हॉकीचा जो होता तो 41 वर्षाचा प्रदीर्घ दुष्काळ संपूर्ण आपल्या टीमने ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं. आणि अजून आठवते मला ती ब्रॉन्झ मेडलची मॅच जर्मनी सोबत होती. 3-1 आपण पिछाडीवर होतो, तिथून आपण मला आठवते तसं 5-3 का 5-4 तिथून विजय मिळवला होता. 3-1 आपण पिछाडीवर होतो त्या कंडिशन मधून. त्याच्यामुळे ती सुद्धा एक फार जबरदस्त अचिव्हमेंट होती आपली. त्याच्यानंतर सिंधूच्या मेडलचा कलर डाऊन झाला होता 16च्या तुलनेत, पण तरी पण सलग 2 ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणं म्हणजे काय साधी गोष्ट नव्हती. तर PV सिंधूने पण जबरदस्त कामगिरी केली होती. त्याच्यानंतर कुस्तीमध्ये रवी कुमार दहिया आणि आपला अजून एक कुस्तीपटू नाव आता
म्हणजे दोघं पण या ऑलिम्पिकला नाही आहेत ऍक्च्युली. ते 2 कुस्तीपटूंनी पण मेडल मिळवलं होते इंडिव्हिज्युअल प्रकारात. आणि बॉक्सिंगमध्ये अनपेक्षितरित्या लवलीना बोर्गो यांनी नाव फारसं कोणाला परिचित नसताना सुद्धा त्यांनी मेडल मिळवलं होतं. तर अशा प्रकारचे आपल्याला 7 मेडल मिळाले होते. आणि मी सांगितलं होतं की मेडलच्या व्यतिरिक्त आपल्या उपलब्धी जर म्हणायचं त्या मागच्या ऑलिम्पिकमध्ये, तर गोल्फमध्ये आदित्य अशोक माझ्या चौथी आली होती. गोल्फ सारख्या प्रकारात भारताचा खेळाडू इथपर्यंत जाईल असं पण कोणी अपेक्षा केलेली नव्हती. तर ती कामगिरी त्याची जबरदस्त झाली होती. शेवटच्या दिवशी तिचं ब्रॉन्झ हुकला आणि ती 4थ्या नंबरवर गेली. त्याच्यानंतर फेन्सिंग जे म्हणतो आपण, तलवारबाजी, त्याच्यामध्ये पण आपली भवानी देवीच्या रूपानं पहिल्यांदाच आपली खेळाडू पात्र ठरली होती मागच्या ऑलिम्पिकला. ती यावेळेस पात्र ठरली नाही. त्याच्यानंतर इक्विस्टेरियन जे म्हणतो आपण, घोडेस्वारी, त्याच्यात आपला फवाद मिर्झा नावाचा प्लेअर होता, तो पण फायनल राऊंड पर्यंत गेला होता. त्याच्यानंतर नौकानयन जो आहे, सेलिंग, रोईंग, त्याच्यामध्ये पण आपले खेळाडू म्हणजे आपल्या हा तर खेळाडू कोणाच्या चर्चेत पण नसतो कधी, त्याच्यात आपण रिप्रेझेंट केलं ही सुद्धा मोठी गोष्ट होती. त्याच्यानंतर टेबल टेनिसमध्ये सगळे चीन आणि बाकीच्या देशाच्या दादागिरीत मेडलच्या अपेक्षा नसतेच, पण तरी पण 3rd राऊंड पर्यंत आपले खेळाडू मागच्या ऑलिम्पिकला टेबल टेनिसच्या गेले होते. ती त्यांची अचिव्हमेंट होती. त्याच्यानंतर कमलप्रीत कौर खेळाडू होती, थाळीफेकच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच आपला खेळाडू कोणीतरी गेला होता. आणि त्याच्यानंतर बॉक्सिंगमध्ये पण सुपर हेवीवेट जो अवघड गट मानला जातो, त्याच्यात पण आपल्या बॉक्सरने पहिल्यांदाच पात्रता मिळवण्यात मागच्या ऑलिम्पिकमध्ये यश मिळवलं होतं. अशा प्रकारे त्याच्यानंतर वुमेन्स हॉकी टीमने पण 4था नंबर मिळवला होता. अशा प्रकारे काही आपले फारच उल्लेखनीय क्षण होते मागच्या टोकियो ऑलिम्पिकला. आता ह्याच धर्तीवर उद्या किंवा परवा ह्या आपल्या जो ऑलिम्पिक आहे पॅरिस ऑलिम्पिक, त्याच्यामध्ये कोणाकोणाकडून पदकाची अपेक्षा आहे मी थोडक्यात विश्लेषण करेन. ऑलिम्पिक विथ आणि ह्या हॅशटॅगने आपल्या फेसबुकवर पोस्ट तर येणारच आहे, पण आधीमध्ये व्हिडिओ